गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डायरेक्ट इंटेग्रेशनचं दोन एक्झाम्पल्स घेतले होते. एक एक्झाम्पल विदाऊट कंडिशनचं घेतलं होतं आणि एक एक्झाम्पल गिव्हिंग कंडिशनचं घेतलं होतं. पुन्हा एक एक्झाम्पल आपण जर कंडिशन्स दिलेल्या असतील तर त्याला कॅल्क्युलेशन किंवा सोडवता कसं येते हे बघणार आहोत. आज आपला लेक्चर नंबर 6 चालू आहे आणि एक्झाम्पल नंबर 5 वर आहोत आपण. सॉल्व डेल्टा 2z अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू z. सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि कंडिशन्स दिलेले आहेत. इफ y इज इक्वल टू 0, z इज इक्वल टू e टू द पॉवर x and delta z by delta y which is equal to e to the power minus x. म्हणजे एक वेळा तुम्हाला y is equal to 0 वापरल्याच्या नंतर z is equal to e to the power x कंडिशन यूज करायची आहे आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा y is equal to 0 ही कंडिशन वापरायच्या वेळेस तुम्हाला डेल्टा z by डेल्टा y which is equal to e to the power minus x हा रिझल्ट यूज करायचा आहे. म्हणजे आपण जर z इज इक्वल टू सोल्युशन काढलं तर दुसऱ्या कंडिशनच्या वेळेस आपल्याला त्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y करणं गरजेचं आहे आणि डेल्टा z अपॉन डेल्टा y च्या ठिकाणी e टू द पॉवर मायनस x यूज करावं लागेल. केव्हा तर y इज इक्वल टू 0 च्या वेळेस. बघू मग आता सोल्युशन. The given equation is delta 2z upon delta y square which is equal to z, comma if y is equal to 0, comma z is equal to e to the power x and delta z by delta y is equal to e to the power minus x. हे आपल्याला दिलेला प्रॉब्लेम आहे. आपण या इक्वेशन नंबर 1 ला असं लिहू शकतो. हेन्स डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर minus z which is equal to 0. This implies ब्रॅकेट मध्ये डेल्टा 2 अपॉन डेल्टा y स्क्वेअर मायनस 1 आउटसाइड द ब्रॅकेट z. म्हणजे या दोन्ही टर्म मधून z आपल्याला बाहेर घेता येते जे की आपण घेतलेलं आहे अँड विच इज इक्वल टू 0. आता याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं जर असेल तर ती आपल्याला लिहिता येईल. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m स्क्वेअर मायनस 1 विच इज इक्वल टू 0. आता हे जे ऑक्झिलरी इक्वेशन लिहिण्याची पद्धत आहे हे ऑलरेडी आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये शिकलेलो आहोत. काय शिकलेलो आहोत त्या पेपरमध्ये? डेल्टा बाय डेल्टा एक्स जिथं असेल तिथे आपल्याला m यूज करता येते. तर इथे एकच टर्म आहे डेल्टा बाय डेल्टा वाय, तर त्या जागेवर आपल्याला m यूज करायचा आहे आणि याचं मग कॅल्क्युलेशन येईल m स्क्वेअर मायनस 1 विच इज इक्वल टू 0 वेअर काय यूज केलेलं आहे तर डेल्टा बाय डेल्टा वाय इज इक्वल टू m यूज केलेलं आहे. या इक्वेशनला जर आपण पुढे सोडवायला गेलो तर m स्क्वेअर इज इक्वल टू 1 लिहिता येईल आणि दिस इम्प्लाइज m इज इक्वल टू प्लस मायनस 1 येईल. किंवा याचे जर फॅक्टर पाडले तुम्ही तर m मायनस 1 इंटू m प्लस 1 विच इज इक्वल टू 0 म्हणजे m इज इक्वल टू 1 अँड m इज इक्वल टू मायनस 1. यालाच आपल्याला असं म्हणता येईल m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू 1 अँड m इज इक्वल टू m2 इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे डिफरंट रूट्स आपल्याला मिळाले आणि डिफरंट रूट्सचा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला माहित आहे. जर दोन डिफरंट रूट्स असेल तर इट्स सोल्युशन इज, इथे मात्र झेड मध्ये झेड डिपेंडंट व्हेरिएबल असल्यामुळे झेड इज इक्वल टू c1 e टू द पॉवर m1x प्लस c2 x नाही सॉरी कारण की x मध्ये तर प्रॉब्लेम नाहीच आहे, y मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला y घ्यावं लागेल. आंब्याच्या झाडाला आंबाच लागू शकते, लिंबू नाही लागणार. त्यामुळे इथं टर्म y आहे, yच आहे, तर आपल्याला काय लिहावं लागेल z इज इक्वल टू c1 e टू द पॉवर m1y प्लस c2 e टू द पॉवर m2y.
मग बघा, हेन्स द सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज z इज इक्वल टू c1 e टू द पॉवर m1y प्लस c2 e टू द पॉवर m2y विच इज इक्वल टू c1 e टू द पॉवर y प्लस c2 e टू द पॉवर मायनस y. कारण m1 इज इक्वल टू 1 आहे आणि m2 इज इक्वल टू -1 आहे. डिफरंट रूट्स आपल्याला मिळालेले आहेत. कॉमा इफ z इज अ फंक्शन ऑफ y अलोन. z कसा आहे? इट इज अ फंक्शन ऑफ y अलोन. म्हणजे या ठिकाणी z इज इक्वल टू z ऑफ y राहील फक्त. म्हणजे जर आपल्याला पुढे लिहायचं असेल तर हे z इज इक्वल टू z ऑफ y आणि वेन y इज इक्वल टू 0, पहिली कंडिशन ही यूज करावं लागेल. दुसरी कंडिशन y इज इक्वल टू 0 ही यूज करावं लागेल. डेल्टा z बाय डेल्टा y इज इक्वल टू e टू द पॉवर -x. यालाच आपल्याला z इज इक्वल टू a cos हायपरबोलिक y प्लस b साइन हायपरबोलिक y असं सुद्धा लिहिता येते. किंवा z इज इक्वल टू a साइन हायपरबोलिक y प्लस b cos हायपरबोलिक y असंही लिहिता येईल. मग हे लिहिता येते की नाही आपण व्हेरीफाय करून बघू. बिकॉज a cos हायपरबोलिक y प्लस b साइन हायपरबोलिक y जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला रिझल्ट मिळायला पाहिजे c1 e टू द पॉवर y प्लस c2 e टू द पॉवर -y. बघू मिळते का बघू. a इन ब्रॅकेट cos हायपरबोलिक y चा फॉर्म्युला आहे e टू द पॉवर y प्लस e टू द पॉवर -y डिवाइडेड बाय 2, जे की तुम्ही बीएससी फर्स्ट इयरला हायपरबोलिक फंक्शन्स मध्ये हे सगळे फॉर्म्युले बघितलेले आहेत. प्लस b इन ब्रॅकेट साइन हायपरबोलिक y चा फॉर्म्युला आहे e टू द पॉवर y मायनस e टू द पॉवर -y डिवाइडेड बाय 2. म्हणून मी नेहमी म्हणतो आपल्याला की फॉर्म्युले जर आले तर त्याला एका वेगळ्या वहीमध्ये टिपलेलं कधीही चांगलं असते. म्हणजे जेणेकरून कुठलाही फॉर्म्युला जर बघायचा असेल तर तेवढीच वही आपल्याला बघता येईल. आता पहिली जी टर्म आहे e टू द पॉवर y डिवाइडेड बाय 2 किंवा e टू द पॉवर y इथली आणि e टू द पॉवर y इथली, तर या दोन्ही टर्म मधून आपण e टू द पॉवर y का जर कॉमन काढलं तर a/2 पहिल्या ब्रॅकेट मधून मिळेल आपल्याला आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधून प्लस b/2 अशी टर्म मिळेल. a/2 आणि प्लस b/2 हे सगळे काय आहे? कॉन्स्टंट आहे. ab कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे. त्यामुळे आपल्याला पुढे चालून a/2 प्लस b/2 च्या बदल्यात c1 सुद्धा घेता येईल आणि ते आपण घेणारच आहे. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये आपण काय कॉमन काढणार आहोत? e टू द पॉवर -y. इथूनही e टू द पॉवर -y. म्हणजे ब्रॅकेटेड व्हॅल्यू मध्ये काय राहते? मग ब्रॅकेटेड मध्ये प्लस इन ब्रॅकेट a/2 मायनस b/2 ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर -y आणि विच इज इक्वल टू c1 e टू द पॉवर y प्लस c2 e टू द पॉवर -y, वेअर c1 च्या ऐवजी म्हणजे a/2 प्लस b/2 च्या ऐवजी आपण c1 घेणार आहोत आणि a/2 मायनस b/2 च्या ऐवजी आपण c2 घेणार आहोत, जे की इथं घेतल्यामुळे आपल्याला जी टर्म पाहिजे होती ती मिळाली आणि म्हणून c1 e टू द पॉवर y प्लस c2 e टू द पॉवर -y च्या जागेवर आपल्याला a cos हायपरबोलिक y प्लस b साइन हायपरबोलिक y सुद्धा लिहिता येते. अँड a, b आर कॉन्स्टंट्स. एखाद्या विद्यार्थ्यानं जर हे लिहिलं z इज इक्वल टू a साइन हायपरबोलिक y प्लस b cos हायपरबोलिक y, काही बिघडेल का हो? बिलकुल बिघडणार नाही. फक्त फरक हेच पडेल की तुम्हाला इथं a/2 मायनस b/2 येईल. इथं काय होईल? a/2 मायनस b/2 ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर y आणि प्लस a/2 प्लस b/2. उदाहरणार्थ इथं कॅल्क्युलेशनच करून घ्या ना. एवढं करण्यापेक्षा काय घेतलं आपण? जर हे यायचं असेल तर आपल्याला a इन ब्रॅकेट e टू द पॉवर y डिवाइडेड बाय 2 मायनस e टू द पॉवर -y हे झालं डिवाइडेड बाय 2 आणि प्लस b e टू द पॉवर y प्लस e टू द पॉवर -y डिवाइडेड बाय 2. आता काय होईल?
की जे C1 इज इक्वल टू आपण काय घेतलंय A/2 प्लस B/2, त्याऐवजी इथं येईल C1 च्या ठिकाणी A/2 प्लस B/2, राईटच येणार, हेच येणार. A/2 प्लस B/2 याला C1 आणि e टू द पॉवर मायनस वाय कॉमन काढताना मात्र B/2 मायनस A/2 इथं फरक पडेल. इथं काय होईल, B/2 मायनस A/2 याला आपल्याला C2 म्हणावं लागेल, एवढाच फरक आहे. आणि इथं सुद्धा तुम्हाला ती टर्म मिळून जाईल. A साइन हायपरबोलिक y प्लस B कॉस हायपरबोलिक y च्या बदल्यात C1 e टू द पॉवर y प्लस C2 e टू द पॉवर मायनस y. Since z is the function of x and y, a and b are the functions of x. कारण की दिलेला जो प्रॉब्लेम होता तो डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू z होता. त्यामुळे आपल्याला त्याला इंटेग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू y 2 टाइम्स करावं लागेल आणि कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन पॉसिबली बीइंग ए फंक्शन ऑफ x म्हणून a and b both are functions of x आपल्याला म्हणता येईल. देन z इज इक्वल टू साइन हायपरबोलिक y इंटू एफ ऑफ एक्स प्लस कॉस हायपरबोलिक y इंटू फाय ऑफ एक्स, जे की आपण z इज इक्वल टू C1 e टू द पॉवर y प्लस C2 e टू द पॉवर मायनस y च्या नंतर z इज इक्वल टू a कॉस हायपरबोलिक y प्लस b साइन हायपरबोलिक y किंवा z इज इक्वल टू a साइन हायपरबोलिक y प्लस b कॉस हायपरबोलिक y घेतलेला आहे, त्याच्यामधला तो नेक्स्ट वाला आपण इथे यूज केलेला आहे. आता कंडिशन्स बघा. ऑन पुटिंग y इज इक्वल टू 0 at that time you should use z is equal to e to the power x in 1 comma we get. मग e to the power x which is equal to sin 0 is 0 cos 0 is 1 आणि phi of x म्हणजे phi of x ची व्हॅल्यू तुम्हाला e to the power x मिळाली. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करू. आता पुटिंग व्हॅल्यू ऑफ phi of x in 1 comma we get म्हणजे आपल्याला काय मिळेल, z इज इक्वल टू साइन हायपरबोलिक y इंटू एफ ऑफ एक्स प्लस फाय ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढली e टू द पॉवर x कॉस हायपरबोलिक y. परंतु दुसरी कंडिशन काय आहे, वेन y इज इक्वल टू 0 डेल्टा z अपॉन डेल्टा y इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस x यूज करायचं, ही कंडिशन आहे. त्यामुळे आपल्याला इक्वेशन 2 ला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू y कॉमा वी गेट. मग काय होईल, डेल्टा z बाय डेल्टा y विच इज इक्वल टू साइन हायपरबोलिक y चं कॉस हायपरबोलिक y इंटू एफ ऑफ एक्स प्लस ई टू द पॉवर एक्स जैसे थे आणि कॉस हायपरबोलिक y चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y साइन हायपरबोलिक y. आता आपल्याला असं वाटत असेल की डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन येते. त्या ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स मध्ये कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येते, परंतु हायपरबोलिक फंक्शन्स मध्ये फर्स्ट 3 फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, नेक्स्ट 3 फंक्शन्स आर निगेटिव्ह. ट्रिग्नोमेट्री मध्ये अजून काय आहे, ज्याचा उच्चार कॉ पासून होते, उदाहरणार्थ कॉस एक्स असेल, कोसेक एक्स असेल, कॉट एक्स असेल, यांचं डिफरन्शिएशन मायनस मध्ये येते. परंतु हायपरबोलिक मध्ये यू शुड रिमेंबर एव्हर टाइम फर्स्ट 3 फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, नेक्स्ट 3 फंक्शन आर निगेटिव्ह. मग डिफरन्शिएट केलं आपण, इक्वेशन नंबर 3 मिळवलं. ऑन पुटिंग y इज इक्वल टू 0 त्यावेळेस कंडिशन काय आहे, डेल्टा z बाय डेल्टा y इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस एक्स इन 3 कॉमा वी गेट. म्हणजे इथं येईल ई टू द पॉवर मायनस एक्स विच इज इक्वल टू कॉस 0 इज 1 म्हणून एफ ऑफ एक्स, साइन 0 इज 0 म्हणून दुसरी टर्म 0 होऊन जाईल आणि एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपल्याला ई टू द पॉवर मायनस एक्स मिळेल. पहिल्या वेळेस फाय ऑफ एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ई टू द पॉवर एक्स
आता एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू मिळाली e टू द पॉवर मायनस एक्स. पुटिंग व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इन इक्वेशन 2 कॉमा वी गेट. मग इक्वेशन 2 झेड इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस एक्स साइन हायपरबोलिक एक्स प्लस e टू द पॉवर एक्स कॉस हायपरबोलिक एक्स. अशा तऱ्हेनं आपण दोन्ही कंडिशनचा वापर करून शेवटी झेड इज इक्वल टू हे सोल्युशन मिळवलेलं आहे. आधी जे सोल्युशन आलं होतं झेड इज इक्वल टू e टू द पॉवर वाय c1 e टू द पॉवर वाय प्लस c2 e टू द पॉवर मायनस वाय, हे फक्त आपण ते सोडवलं, पण कंडिशन्स जे दिलेल्या होत्या त्या कंडिशनचा वापर केल्यानंतर आपल्याला हे रिझल्ट त्याचं मिळते, हे सोल्युशन त्याचं मिळते आणि इथे हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो आणि विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. मित्र हो, आपण कंडिशन्स दिलेले असताना सुद्धा 2 प्रॉब्लेम घेतले, विदाऊट कंडिशनचं एक घेतलं. एक्झरसाइज मधला एखादा प्रॉब्लेम घेऊ, बाकी तुम्हालाच करायचा आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.